कंबर मोडायला लागले. तर चला आता आम्ही निघालो कावीकडं. आणि हो का दिव्यानं मला नटवलंय लाली बिली लावून. हो का दिव्या पण नटली बघा. आहे ना कशी दिसते आमची दिव्या. आहे ना जेवण हे केलंय. आत्याला वाटलं की मी चालली काय की मग मनुबाईला म्हणते या ये म्हणून बोलवलं. हळू तिच्या कानामध्ये सांगायला लागली आता की तिला एखादी साडी दे ग. मनुबाई म्हणते या किती महागारी यायची. आणि पिशवी आहे ही कावीला कपडे छोटीला कपडे सोन्याचे कपडे हे माहिती. तर भोसल्या म्हणतात आपल्याला एकट्याच कोणी करतं काय बाई जिकडं बघावं तिकडं तर आव कसला कसला लबर लावते. डबल शीट आहे पहिला लावलाय पण आता डबल शीट लावायला लागले आहे ना दिव्या. माझ्या हातातच काय माझ्या हातातच जाईल. जा की मग घरात ठेवून या जा. मागाशी तू माझी कसली इणी घालायला लागली होती दिव्या. दिव्या असले म्हणजे कसली ग नेमकं ते मागाशी काहीतरी नाव घेतलंस की तू. सागर इणे नव्हती घालत पुष्पराजचं काहीतरी म्हणत होतीच की. पुष्पराजची इणे पिशवी राहिली बघ. अयो मनोबा टिपकाय लागलं की ग. नाही यायचा तर पण आला तर काय करायचं. काय घालायचं. लाव कुलूप. ए दिव्या ते पिशवी आणती बायांना कौतुक वाटतंय. मी हेडव करते त्याचा. गाडीला पिशवी बांधायची का. दोघींना चावी नसली द्यायची तर मला द्या. इथं जवळच आहे. आणि मी कुठे बसू. तर चला आता आम्ही गाडीवर बसणार आहे आणि आपलं स्टॉप कुठं आहे आता पाऊस कुठं येतोय लागतोय ते तुम्हाला बघायचंय. तर निघालो बघा आता आम्ही गावाशिवाय काय मजा आहे. शाळा मोठा हायस्कूल 5वी ते 10वी पर्यंत. 8वी ते 9वी. वातावरण सुंदर काय म्हणाले हिरवी काढ वाटायला लागलं पाहिजे. तर आली बघा कावीच्या हॉस्टेलवर कावीला घेऊन का मरणाचा पाऊस आणि काय तुम्हाला सांगू मनोबा. तर कावी तुम्हाला दाखवते. आणि झोका कोणी बांधलाय ग. मॅडमच्या मुलाचा होय का बारक्या बाळाचा होय. बर तर कावीची पेटी कुठे आहे. हा कावीची पेटी तिचं नाव जयश्री आहे. तिने मला बहीण मानली तिचं पेटी दिलंय मला. बघा का आपली जुनी पेटी नाही का त्याची कडी पूर्ण खायला लावली. होय का कावीची पेटी हे तुम्हाला पलीकडे साहेबीच्या पुऱ्यात वारणाचा कालवा करत होत्या त्यांना. तर का इथं आपली कावी आहे. तर कावीला इथं बी सामान आणलंय थोडंसं. तर का इथं झोपायला सुद्धा त्यांना बेड आहे. पहिलं नव्हतं ना. पहिले इथं झोपायचं खाली. होय ना तिकडं आणलं आता पेटी कावीची. आता काय नाही बघ इथं तुला सामान आणलंय बघ. काय आणलंय घे म्हणून माव हे आलंय बघ. तेवढंच आहे तुला. हे बस इथं ये. तुझा हात आहे काय तरी. तुझा हात राहायचं कुठे आहे. तुझा बेड कोणचा आहे. बघा आपल्या कावीचा बेड किती साफसफाई करून ठेवलंय. तिनं रग
बीग ठेवली व्यवस्थित. हा का बाकीच्या पुरींचं कावीचा आपला बेड मस्त आहे. माझ्या पोरीचे कपडे बघ की हातात धरून दावते तुला. माझी मग ह्याच्या खाली ठेवायची पेटी. तिथं जाते मगाशी काढली. बेड खाली ठेवायची पेटी. छान वाटतं का नाही? तर करमते का नाही? मस्त. तिने मला कुलूप दिलं तिथं एक्स्ट्रा होतं. तो काय नवीन आहे. नवीला आहे का? जयश्री उकाळचे काय संपलं का? सरांना मी पैसे पाठवलं तर सरांना दिलं का आणून? मी तेव्हा गेलते दुकानला. दुकानला जायचं नाही, बाहेर जायचं नाही काय? सरांना विचारून गेलते. तरी पण जायचं नाही. काय पाहिजे ते सरांना आणायला सांगायचं काय? आता काय काय तुला? काय सुद्धा नाही मगाशी आणलं. हाय ती दप्तरमध्ये ठेवून. मगाशी आणलं का? आता तुला आता काय काय आणलंय हा? बघ आता काय ठेवलं. घे. त्यात कपडे आणले ते तुला. हे खायला आणलंय हे कपडे आणले ते नवीन. तू तर 24 तारखेच्या नंतर ना. आवडला का ड्रेस? आवडला ना? हा. बघ बघ पॅन्ट बसली का गं ओकेच मध्ये? ती गुलाबी आहे. काय बुधवारी घालते. आता नको घालू कुणाचा. आता तुझा घाला. अजून आणलंय ते त्या पिशवीत. ह्या पिशवीत काय? लिकीला आणलंय. हा ते तुझं घर राहिलेलं ते आणलंय. म्हणून बाई तिचे कपडे कुठं राहते तुला तुझे? छकुलीची पण आणल्या ती. हा ती एक पॅन्ट ती बसते का बघ. नाही तर छकुलीची तुला द्यायला नाही बसत ना. जाऊ दे बसते ती बघ. नाही तर छकुली ते दिला होईल. हॉस्टेलमध्ये घालायला पॅन्ट नाही किती शर्ट आहे. ती पॅन्ट बघ. त्याच्यावरचा टॉप राहिला घरी. घालायचं नाही ते. ते नाही बसत तुला. सण्याचा आहे सण्याला द्यायचं. हे बघ की निळ. आणि सगळे घालून राहिला करायचं. छकुलीचं घाल. ते चांगलं आहे बघ फराकीवाले. आमची मनूबाई आम्हाला अशी भेटायला यायची. आम्ही शाळेत होतो तेव्हा. आता पुण्याच्या बारीनं मोठी पेटी आणते हा. पण आम्हाला काय झोपायला अशी सोय ही होती होय तेव्हा. खाली झोपायचं. सारवून काढायची शाळा. सारवून जी तुला पॅन्ट बसत नाही ती छोकली दीदीला दी. ती एक मोठी पॅन्ट बसत नाही ना ती निळी. करमते का छोकू काय वेळ? आता किती वर्ष राहणार इथं? चांगलं इथं राह. आणि केस कापू नको डोक्याची. हा अधून मधून मनमावकडे पैसे पाठवेल मी. मनमाव येईन तुला भेटायला.
मारशील का एखादी चक्कर कधीतरी? ती माझ्या मैत्रिणीचं आहे. माझं आहे ती. माझं आहे. तीस मुली आहेत 30. खाली पण आहेत 4 बेड खालचं. साबणं बिबणं आहेत ना सगळं? परत पैसे पाठवून काय सरांकडे काय आणायचं ते आण. चुरमुर आणल्यात काल परवा दिवशी तिला 200 रुपये पाठवलेत. मी विचार की तिला पाठवलेत का नाही सरांपाशी. आणि पेटी ठेव महागा सरकून. तर हे असं कावीचं हॉस्टेल आहे. जेवणाची ही फंटास्टिक सोय आहे. कावी पहिला पण इथंच हॉस्टेलला बी होती, शाळेला बी होती. हा शिक्षा बघा काय. तर चला आता कावी संग बोलून घेते मी. थोडंसं गप्पाही मारते तिच्या संग. आता लय झाला व्हिडिओ आहे का नाही. पोरगी माझी किती खुश आहे बघा. हुशार पण झाली आहे. आणि कोणत्या परीक्षेला बसली? NMSच्या. तिची कागद ती कुठे आहे दुसरी पिशवी? त्यात ती झेरॉक्स काढून ते झेरॉक्स ते त्यासाठी तर खास आली आहे. नाही तर यायची पण काय गरज नाही. खरंच काय कळतंय. जातीच्या दाखल्याची एक झेरॉक्स, उत्पन्नाच्या दाखल्याची एक झेरॉक्स आणि तुझं आधार कार्ड आणि बँकेचं. माझे 2 फोटो आणि पप्पाचे 2 फोटो. आणि हॉस्टेलसाठी माझ्या आधार कार्डाची झेरॉक्स आणि माझं 2 फोटो, तुझं 2 फोटो. बरं आता तेवढं राहिलं या. बघू आता ती पुण्याच्याला. हां आता ही महत्त्वाचं परीक्षेचं दिला. तर चला आता घेते गप्पा ही मारते जरा कावी संग बोलते. आणि पाऊस उघडला की लगेच निघते. अजून घरी जायचंय. तर झालं बघा गाठ भेट घेतली. आता सगळं कावी जाईन वर्गात तिच्या. बस इथं पाऊस थांबल्या जावा अजून चालूच आहे. पाऊस चालूच आहे की मग बस फॅन बिन सगळी सोय आहे बघा. हो का करमतंय तुम्हाला बी? सकाळ सकाळ पुरे झाडत नाहीत काय नाही. झाडत असलेलं आहे म्हणून तर एवढं निर्णय. संध्याकाळी काय म्हणतात झाडून हे काढत असते. हा कावीला तसलीच मोठी पिठी आणायची. बघा कावीची पिठी. असलं बेकार पावसात गुतलो पण आम्ही. हा बघा सगळं गारठून गेलं. आणि दिल्लीची तर माणसांची इतकी गर्दी आहे का नाही मापच नाही. नुसतं वारण पाऊस आहे म्हणून आमची किती भीती आहे.